श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर यंदा अनंत चतुर्दशी ही शुक्रवारी 5 सप्टेंबरला आलेली आहे, जो गणेश उत्सवाचा 10वा आणि शेवटचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी गणपतीचे मोठ्या थाटामाटात विसर्जन केले जाते. या दिवशी गणपती बाप्पाचे विधिवत पूजा करून आरती करून दुर्वा अर्पण केल्या जातात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर विसर्जन नक्की करावे. अनंत चतुर्थी हा सण जो आहे हा भगवान विष्णूला देखील समर्पित केला जातो आणि भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला हा साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीला भगवान श्रीहरी विष्णूची पूजा केल्याने आणि अनंत धागेची पूजा केल्याने भक्तांना समृद्धी, ऐश्वर्य, धन, संपत्ती, सौभाग्य प्राप्त होते. म्हणून अनंत चतुर्दशीला गणेश उत्सवाची सांगता होते. बाप्पाला निरोप देण्याची वेळ येत असते. बाप्पाला पवित्र नदीमध्ये विसर्जित केले जाते. गणेश चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी बाप्पाची स्थापना करतात. काही जण 1.5 दिवस, काही जण 5 दिवसात, तर काही जण 7 दिवस आणि 11 दिवसासाठी बाप्पाला घरी आणत असतात. म्हणून या अनंत चतुर्दशीच्या दिवशी जर तुम्ही दुर्वा अर्पण केलेले आहे गणपती बाप्पाला, जर ह्या दुर्वा तुम्ही फेकून देत असाल तर हे मोठं महापाप जे आहे ते तुमच्याकडून घडत आहे. या दुर्वाचा आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. गणेश चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा आपण पूजाविधी केलेली आहे आणि ज्या दुर्वा आपण अर्पण केलेले आहे त्या दुर्वाचा खूप प्रभावी उपाय हा म्हटला जातो. हा उपाय केल्याने मुलांच्या शिक्षणात यशप्राप्ती होत असते. त्यांच्या कोणत्याही कामामध्ये अडथळे न येता ते काम पूर्ण होत असते. तर कोणतेही कार्य जे आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण होत असतात. म्हणून उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, का करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, गणेश विसर्जनाच्या दिवशी काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. जेव्हा आपण बाप्पाला निरोप देण्यापूर्वी सकाळी लवकर उठत असतो, स्नान करत असतो, तर त्यावेळेमध्ये आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि नंतर घरातील देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाला फुले, दुर्वा अर्पण करायचे आहे. एक शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला बाप्पाच्या समोर आसनावर बसायचं आहे आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. बाप्पाला अक्षता, फूल, धूप, त्याचबरोबर पैसे अर्पण करायचे आहे. 101 रुपया किंवा तुम्ही 201 रुपया हे पैसे बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करू शकता आणि त्यानंतर एखाद्या मंदिरामध्ये हे दान तुम्ही करू शकता. बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी या दिवशी 21 मोदक बनवले जातात, 21 दुर्वा अर्पण केल्या जातात. त्याचबरोबर या दिवशी जास्वंदाची फुले अर्पण केले जातात. त्याचनंतर पूजेमध्ये काही जर चूक झालेली असेल तर या दिवशी माफी मागावी आणि त्यानंतर उजवा हात लावून बाप्पाला आसनावरून उचलायचा आहे आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात बाप्पाला तुमचा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि आपले घर बाप्पाला दाखवायचे आहे. आणि मग मुख्य दरवाजापासून बाप्पाला निरोप देण्यासाठी बाहेर जायचं आहे आणि आपल्या घराजवळील एखाद्या शुद्ध नदीमध्ये बाप्पाचं विसर्जन करायचं आहे. तर पहा, गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये 10 दिवस विराजमान असतात आणि 10व्या ते 11व्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी ते आपल्या घरामधून नदीमध्ये विसर्जित केले जाते. म्हणून या 10 दिवसामध्ये जेवढी ही सेवा आपण गणपतीसाठी केलेली आहे, तर या 10 दिवसामध्ये जेवढी सेवा आपण केलेली आहे त्याचं पुण्यफळ दुप्पट पटीने आपल्याला लागत असते. म्हणूनच गणपती बाप्पाला आपण ज्या दुर्वा अर्पण करत असतो, नित्यनेमाने देवाला आपण ह्या 10 दिवस ज्या दुर्वा अर्पण केलेल्या आहेत, ज्या वेळेमध्ये आपण गणपती बाप्पांना सकाळ संध्याकाळ दुर्वा अर्पण करत असतो, ज्या संपूर्ण दुर्वा आहेत, तर दुसऱ्या दिवशी आपण एखाद्या निर्मल्यामध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये ठेवत असतो आणि दुसऱ्या दिवशी नवीन दुर्वा ज्या आहेत ते बाप्पांना अर्पण करत असतो. आणि जेव्हा गणपती बाप्पाचं विसर्जन हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी होते त्या वेळेमध्ये आपण ह्या दुर्वा नदीमध्ये विसर्जित करत असतो. म्हणूनच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला ज्या अर्पण केलेल्या दुर्वा आहेत, जर तुम्ही फेकून देत असाल तर हे मोठं महापाप जे आहे ते तुमच्याकडून घडत आहे.
ह्या दुर्वा न फेकून देता जर या दुर्वाचा अतिशय प्रभावी असा एक उपाय जर तुम्ही केलात, तुमच्या जीवनातील आनंद जो आहे हा कायमस्वरूपी निघून जाईल. घरातील वातावरण शुद्ध राहणार नाही. जीवनात समस्या, अडचणी, दुःख, गरिबी यायला लागेल. जर हा उपाय तुम्ही केलात तर लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करेल. जीवनात येणारे समस्या आणि जे दुःख आहे, दोष आहे, ते आपल्या घराला व आपल्या मुलाला लागणार नाहीत. घराची, मुलाची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल हा जर उपाय तुम्ही केला तर. घरात सगळीकडून पैसा जो आहे हा आकर्षित होईल. कर्जमुक्त होऊन घरात बक्कळ पैसा जो आहे हा साठवेल. म्हणून हा खूप प्रभावी म्हटला जातो उपाय. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये दुर्वाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. दुर्वा हे एक विशेष प्रकारचं गवत म्हटलं जाते. हे कोणत्याही ठिकाणी शेतामध्ये किंवा आपल्या घरामध्ये एखाद्या कुंडीमध्ये लावता येते. गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्याने पूजा पूर्ण होते आणि धार्मिकदृष्ट्या समृद्ध होत असते. दुर्वा अर्पण केल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील जेवढेही अडथळे आहेत त्यात सुख, समृद्धी आणि सकारात्मक लहरी प्राप्त होतात. अडथळे दूर होत असतात. घरात सुख, समृद्धी, शांतता वाढत असते. जसं की भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केल्याने भगवान विष्णू आणि श्रीहरी विष्णू हे प्रसन्न होत असतात. जसं की भगवान शिवाला बेलपत्र, भगवान विष्णूला तुळस जशी प्रिय आहे तसंच गणपती बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय आहे. भगवान गणेशाचे मुख हे गजमुख असल्याने त्यांना दुर्वा वाहल्या जातात. दुर्वा ह्या अनंत मुळांनी वाढत असतात, जन्म घेतात, तसंच ते वंशवृद्धी व्हावी असे वाटत असल्याने गणपतीला दुर्वा वाहत असतात. जीवन हे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलेले आहेत. संसार चक्रातून दूर होण्यासाठी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्या जातात. दुर्वा सर्व दोष हरत असतात, म्हणून दुर्वा गणपतीला अर्पण केल्या जातात. तसंच दुर्वा या भगवान विष्णूच्या रोमपासून दुर्वाची उत्पत्ती झाल्याचे मानले गेलेले आहेत. त्यामुळे त्या पवित्र समजल्या जातात. म्हणून दुर्वा ह्या हिरव्या रंगाच्या असाव्यात, त्या हिरव्यागार असल्या हव्यात, सुकलेल्या नसाव्यात. पाण्यामध्ये टाकून रात्रभर आपल्याला दुसऱ्या दिवशी ह्या दुर्वा अर्पण करायच्या आहे, ज्यामुळे दुर्वा ह्या ज्या आहे त्या हिरव्यागार राहतील. तसंच त्या थोड्या पांढऱ्या म्हणजे श्वेतवर्ण असाव्यात असं सांगितलं गेलेलं आहे. दुर्वा ह्या नेहमी 3 किंवा 5 पानाच्या असाव्यात. असं म्हटलं जाते गणपती बाप्पाला नेहमी 21 जोड्यात दुर्वा व्हाव्यात. असं सांगतात की याचं कारण म्हणजे योगसूत्रानुसार 21 दुःख मानले गेलेले आहे. जीवाला 21 प्रकारची दुःख भोगावी लागतात. यातून मोक्ष मिळवण्यासाठी या 21 दुर्वाचा विनाश होण्यासाठी गणेशाला 21 दुर्वा वाहल्या जातात. गणपतीला दुर्वा वाहत असताना दुर्वा सोंडीत, डोक्यावर किंवा पायाशी अर्पण केले जाते. मात्र चुकीच्या पद्धतीने गणपतीला दुर्वा कधीच वाहू नये. दुर्वा ह्या नेहमी कर्णे किंवा शिरसा म्हणजेच गणपतीच्या डोक्यावर किंवा दोन्ही कानावर वाहिल्या जातात. तसेच त्या बोटाने वाहाव्यात. तर शास्त्रानुसार अनामिक, मध्यमा व अंगुष्ठा या 3 बोटांनी दुर्वा अर्पण केल्या जातात. अशा पवित्र गवताच्या एका अद्वितीय प्रकाराला दुर्वा असं म्हटलं जाते. दुहू आणि अवम हे शब्द दुर्वा या शब्दाचे मूळ आहेत. दुहू अहम म्हणजे दूर असलेले आणि जवळ येणारे दोन्ही. दुर्वामध्ये आदिशिव, आदिशक्ती आणि आदि गणेश या 3 देवतांचा गुणधर्म असल्याचं सांगितलं गेलेलं आहे, जे गुणधर्मांना आकर्षित करण्याची आणि सतत बळकट आणि क्षमता चांगली निर्माण करण्याची क्षमता देत असते. तर पहा, दुर्वाच्या कोवळ्या फांद्या देवतेच्या पूजे विविध वापरल्या जातात. त्यांच्या पानावर पडणाऱ्या दवबिंदूमध्ये आढळणाऱ्या देवी तत्वांना शोषून घेण्याची या नाजूक फांद्याची क्षमता जास्त असते. म्हणून आपल्या जीवनातील अडथळे, संकट, विघ्न दूर होण्यासाठी दुर्वा ह्या अर्पण केल्या जातात. आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी उपवास कसा धरावा, कधी सोडावा, तर पहा, अनंत म्हणजे तो कधी माळवणार नाही आणि कधी संपणार नाही. तो दिवस म्हणजे चतुर्थी आहे, चैतन्यरूपी शक्ती आहे. गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्रीहरी विष्णू देवतेला अनुसरून केला जाणाऱ्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. आणि अनंताचा दोरा जो आहे हा लाल कलरचा असतो, तर त्याची पूजा केली जाते 14 गाठी बांधून.
तर या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीहरी विष्णू असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी 14 वर्षाचा आहे. या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करत असतात आणि मग ते त्या कुळात चालू राहते. अनंताच्या पूजेत 14 गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा जो दोरा आहे त्याची पूजा करत असतात. पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात बांधत असतात आणि चतुर्दशीच्या दिवशी पौर्णिमा युक्त असल्यास विशेष लाभदायी ठरत असते. तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्मांडात या दिवशी श्रीहरी विष्णूच्या पृथ्वी, आप आणि तेज या स्तरावरील क्रियाशक्तीरूपी लहरी कार्यरत असतात. म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची आणि श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते. म्हणून एक लाल धागा आपल्याला या दिवशी अनंत धागा आणायचा आहे. श्रीहरी विष्णूची पूजा करायची आहे आणि गणपतीची पूजा करायची आहे. एक अगरबत्ती धुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर अनंताचा धागा घ्यायचा आहे. त्याला 14 गाठी बांधत असताना श्री विष्णुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकची पूजा करायची आहे आणि अनंत धागा जो आहे जेवढे घरामध्ये सदस्य आहेत तर तेवढ्यासाठी हा अनंताचा धागा घ्यायचा आहे आणि आपल्याला याला 14 गाठी बांधायच्या आहेत आणि पूजेमध्ये ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे दुर्वाचा. दुर्वा हा अमृतासारखा फळ देणारा गवत म्हटला गेलेला आहे. तर पहा, कोणत्याही शुभ कार्यामध्ये दुर्वा अर्पण केल्या जात नाही, पण गणपतीच्या पूजामध्ये सर्वात प्रथम पूजनीय आणि सर्वात प्रथम प्राधान्य जे दिलेलं आहे तर ते दुर्वाला दिले गेलेलं आहे. सर्वात प्राधान्य जे आहे ते दुर्वाला दिले गेलेलं आहे. फक्त गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये 21 दुर्वा अर्पण केल्या जातात. तर पहा, हा उपाय आपल्याला काय करायचा आहे. तर पहा, तुम्हाला आर्थिक चणचण भासवत असेल किंवा आर्थिक समस्या तुम्हाला उद्भवत असेल, घरामध्ये पैसा हा टिकून राहावा, माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करावी. जर तुमच्या घरामध्ये पैसा येत असेल पण कोणत्या ना कोणत्या कारणास्तव घरातून पैसा हा निघून जात असेल, घरामध्ये पैसा हा टिकून राहावा, सतत कर्ज जास्त झालेल्यासारखं वाटत, आपल्या घरामध्ये जो पैसा आहे हा टिकून ठेवण्यासाठी हा उपाय जो आहे हा खूप प्रभावी म्हटला जातो. हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य, कर्ज लवकरात लवकर संपत असते. म्हणून आर्थिक संकट आणि पैशाच्या समस्या दूर होण्यासाठी गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये ज्या दुर्वा अर्पण केलेल्या आहेत त्या दुर्वाचा खूप प्रभावी उपाय म्हटला जातो. त्यानंतर आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे. तर पहा, या दिवशी गणपती बाप्पाची पूजा विधिवत झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर आपल्याला 11 दुर्वा ज्या आहेत, ज्या दुर्वाला 3 दल आहे किंवा 5 दल आहे, अशा आपल्याला 11 दुर्वा घ्यायच्या आहेत. या 11 दुर्वांची जोडी आपल्याला तयार करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ह्या 11 दुर्वा ज्या आहे त्या अर्पण करायच्या आहेत. दुर्वा अर्पण करता वेळेस ओम गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आहे किंवा ओम गणेशाय नमः दुर्वाकुरम समर्पयामी हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. अशा पद्धतीने गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ह्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत. यानंतर हे जे दुर्वा आहेत तर दुसऱ्या दिवशी विसर्जन झाल्यावर आदल्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर ह्या दुर्वा उचलायच्या आहेत आणि जिथे आपण तिजोरी ठेवत असतो, पैसा ठेवत असतो, त्या तिजोरीमध्ये ह्या दुर्वा आपल्याला ठेवायच्या आहेत. किंवा तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटामध्ये एक दुर्वा जी आहे 11 जोड्याची ही दुर्वा जी आहे ती ठेवू शकता. किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल, दुकान असेल, पूजा मांडलेली असेल तर त्या पूजेच्या ठिकाणी आपल्याला ह्या दुर्वा ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. घरात सुख, संपत्ती, ज्ञानाची प्राप्ती होत असते आणि मुलांच्या अभ्यासामध्ये भरभरून यश मिळत असते. आपल्याकडे चहूबाजूने पैसा हा आकर्षित होत असतो आणि लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत असते. म्हणून या विसर्जनाच्या वेळेच्या अगोदर तर अनंत चतुर्दशीच्या अगोदर हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर दुसरा उपाय जो आहे हा मुलांच्या अभ्यासामध्ये मन लागण्यासाठी, त्यांचं पेपर असेल किंवा कोणतीही नोकरी असेल, सरकारी नोकरी असेल, त्यामध्ये यश मिळण्यासाठी. त्या घरामध्ये मुलं असतात, नोकरीसाठी किंवा सरकारी नोकरी लागण्यासाठी धडपड करत असतात. बाहेरगावी शिकलेले मुलं जे आहे त्यांचं अभ्यासात मन लागत नाही. किंवा एखाद्या घरामध्ये मुलगा असतो, वयाला आलेला असून त्याचं लग्न लवकर ठरत नाही. समस्या ज्या आहेत ह्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात.
म्हणून मुलांच्या शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये भरभरून यश मिळण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. तर सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे बुद्धीचे, ज्ञानाचे आणि मुलांच्या कोणत्याही कार्यामध्ये सफलता आणून देणारे देवता म्हणून ओळखले जाते. सर्व गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय म्हटलं जाते. प्रत्येक कार्यामध्ये त्यांची पूजा करून कोणतेही काम जे आहे ते केले जाते. म्हणून हा उपाय जो आहे आपल्या घरातील लहान मुले असेल, मोठे मुले असेल किंवा नोकरीसाठी प्रयत्न करणारे मुले असेल त्यांच्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. पहा, आपल्या घरातील मुलं जे आहेत भरपूर कष्ट करतात, मेहनत करतात आणि अभ्यासही करतात, पण त्यांच्या लक्षात राहत नाही. आई वडील जे आहे ते भरपूर प्रयत्न करत असतात, पण प्रयत्नाला यश मिळत नाही. किंवा काही मुलं जे आहे ते ऐकत नाही, हट्टीपणा करायला लागतात. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, 21 दूर्वा जे आहे ते घ्यायचे आहेत. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा गणपती बाप्पाच्या समोर एक लावायचा आहे आणि मुलाला आसनावर घेऊन आपल्याला बसायचं आहे. मुलांच्या हातामध्ये ह्या दूर्वा आपल्याला द्यायच्या आहेत आणि गणपती बाप्पाला अक्षता, कुंकू याचा टिळा जो आहे हा लावायला द्यायचा आहे मुलाला. आणि त्यानंतर बाप्पाच्या चरणाजवळ हे 21 दूर्वा अर्पण करायचे आहेत. त्यानंतर मुलांकडून आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचं एक वेळा पठण करून घ्यायचं आहे फलश्रुती सहित. त्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान गणपती बाप्पाला असं म्हणायचं आहे की पुढच्या वर्षी लवकर या, आमच्या घरामध्ये दुःख संकट आहे किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये भरभरून यश मिळू द्या, त्यांना सरकारी नोकरी असेल किंवा कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळू द्या, व्यवसाय असेल, दुकान असेल यामध्ये भरभरून यश मिळू द्या, असं गणपती बाप्पाच्या चरणाजवळ डोकं ठेवून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. अशा पद्धतीने हा उपाय करून पहा, प्रत्येक कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.